तालुक्यामध्ये खंडणीसाठी विद्युत टॉवरची तोडफोड करण्यात आली आणि या तोडफोडीमध्ये तब्बल 1,20,00,000चं नुकसान झालं असून या अंतर्गत तळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तुळजापूर तालुक्यातील मुर्दा शिवारात टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडच्या 132 केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहक टॉवरचे लोखंडी खांब गॅस कटरने कापून तब्बल 1,20,00,000 रुपयांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी 10 लाख रुपयांची खंडणी मागून धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी निखिली भगवान पाटील राहणार मुर्दा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव याने 22 एप्रिल रोजी दुपारी 1च्या पूर्वी मुर्दा शिवारातील शेत गट क्रमांक 297/2 येथे फिर्यादी पार्थ जनकराव त्रिवेदी वय 30 व्यवसाय इलेक्ट्रिक इंजिनियर मूळ राहणार सुरेंद्रनगर गुजरात तालुका राजू याच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। पैसे दिले नाहीत तर विद्युत टॉवर कापून मोठे नुकसान करतो अशी धमकी आरोपीने दिली। त्यानंतर टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने उभारलेल्या 132 केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहक टॉवर क्रमांक 21चे 4ही लोखंडी खांब गॅस कटरच्या सहाय्याने कापण्यात आले। विशेष म्हणजे संबंधित विद्युत लाईन सुरू असताना हे कृत्य करण्यात आले। त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या तसेच इतरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता। विद्युत वाहक टॉवरचे खांब कापल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून कंपनीचे सुमारे 1,20,00,000चे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी फिर्यादी पार्थ त्रिवेदी यांनी 23 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 308(2), 110, 324(5), 125 तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम 139, 140 आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गंभीर प्रकारामुळे औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। आरोपीच्या हेतूविषयी आणि या प्रकरणामागील इतर शक्य तितक्या संबंधाचीही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे।